मार्चचा महिना हा संपत आलाय, तसाच उन्हाळा हा वाढत चाललाय आणि उन्हाच्या तीव्र झळा वाढत असताना आपसुकच आपली पावलं रसवंती गृह किंवा शीतपेयांकडे वळतात. तर आज आपण अशाच एका शीतपेयाच्या दुकानामध्ये आहोत. तर जाणून घेऊयात त्या काकूंकडून की काय असती मागणी उन्हाळ्यात. तर मग उन्हाळ्यामध्ये, कडाक्याच्या उन्हाळ्यात मागणी जी असते शीतपेयांसाठी ती कशी वाढते आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल? उन्हाळ्यामध्ये शीतपेयामध्ये नीराला जास्त मागणी आहे. त्याप्रकारे तसंच बाकीचे थंड पेय पण भरपूर जातात. जसं फेब्रुवारी मार्च चालू होईल, उन्हाचा कडाका वाढतो, तेव्हापासून थंड पेयाला मागणी असते. नीराचं प्रमाण जास्त आहे. आणि मग नीरा व्यतिरिक्त दुसरे कोणते पेय तुमच्याकडे उपलब्ध आहेत? नीरा व्यतिरिक्त आमच्याकडे भरपूर शीतपेय आहेत, पण नीरा ही नॅचरल पेय आहे आणि पुणेकरांचं आवडतं पेय आहे नीरा. नीराला जास्त मागणी असते. त्याच्या पाठोपाठ आम्ही स्वतः कैरीचं पन्हं बनवतो. ओरिजिनल कैऱ्यापासून बनवलेलं असतं कैरीचं पन्हं. ताक असतं आमच्याकडे, लस्सी असते, परत लिंबू सरबत आणि सोलकढी. आम्ही असं ओरिजिनल ते बनवलेलं असतं, त्यामुळे तेही भरपूर प्रमाणात चालतं. आणि किती वर्षांपासून तुमचं इथे दुकान आहे आणि कसं चालतं ते प्रत्येक उन्हाळ्यात? या दुकानाला झाले 30 वर्ष झाली आता. उन्हाळ्यात खूप चांगली मागणी असते. उन्हाळ्यात खूप छान चालतं. हिवाळ्यात कमी असतं, पावसाळ्यात बंद होतं. तर इकडच्या नागरिकांकडून जाणून घेऊयात जे या शीतपेयांचा आस्वाद घेत आहेत. तर दादा, आता उन्हाळ्याचा जो कडाका वाढला आहे, तर मग त्यामध्ये नीरा आणि बाकीचे शीतपेय जे असतात त्यांचा तुम्ही काय सांगाल त्याबाबत? नीरा आणि लिंबू सरबत सगळ्यात बेस्ट, बाकीचे जे अदर कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा. ओके. आणि तुम्ही किती वर्ष झाले ह्या दुकानात येतात? मी आता जवळजवळ 10-1 वर्ष झाले. मग तुमचं इकडचं आवडतं पेय कुठलं आहे? शक्यतो नीरा आणि मग सेकंड लिंबू सरबत. नमस्कार. नमस्कार. तर आता पुण्यातला कडाक्याचा उन्हाळा, ह्याचा तुम्ही शीतपेयांशी कसा एक संबंध जोडाल किंवा तुम्ही? मी स्वतः ह्या दुकानात साधारण नीरा प्यायला 2006 पासून येते आणि मी ॲक्च्युली बाहेर कुठे बाकी ठिकाणी नीरा फारशी ट्राय केलेली नाही आहे. माझा ऑलमोस्ट उन्हाळ्यात एक महिन्यातून 3-4 वेळा इथे चक्कर होते आणि मला असं जाणवलं आहे की उन्हाळ्याचा जो ताप आहे तो एक ग्लास नीरा पिऊन गेलं की संध्याकाळी शांत वाटतं. कारण आपण उन्हातून फिरून येतो, थोडा वेळ थांबून नीरा प्यायलो तर तो शांत वाटतं आणि तो जो दाह म्हणतो आपण उन्हाळ्याचा, तो कमी होतो. तुम्ही काय सांगाल? मेरा ये पहली बार था यहाँ पर नारियल पानी ना, हाँ, नीरा पीने का, एंड इट वाज रियली डिलीशियस. लाइक मेरा अभी यहाँ पर शायद और भी आना जाना बढ़ जाएगा. नीरा जी आम्ही पितो ती सब्जा टाकून द्यायला सांगतो मावशींना. सब्जानी कारण एका अर्थी थोडंसं उन्हाळ्याचा दाह शांत होतो, तर मावशी सब्जा टाकून नीरा देतात किंवा लिंबू सरबतसुद्धा सब्जा टाकून मिळतं. थँक्यू. मी साक्षी, कॅमेरा पर्सन पियुष शेरवडेकर सोबत. टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.